सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 13वा वही क्रमांक 1095। तैसात्मा देही आधी पेहे पेहे काही साचे तरी नाही तो तेथीचा तेथे। श्रीकृष्ण म्हणतात त्याप्रमाणे देहात आत्मा आहे असे जो काही म्हटले जाते ते खरे नाही। देह निर्माण होण्याच्या पूर्वीपासून तो जेथे होता तेथेच आहे आणि नंतरही तेथेच असतो। आरिसा मुख जैसे बिंबलिया नाम से देही वसने तैसे आत्मतत्वा। आरशात मुख प्रतिबिंबित झाले असता त्याला आपण प्रतिबिंब असे म्हणतो। त्याप्रमाणे देहात प्रतिबिंब रूपाने आत्मा असतो। तया देह मनती भेटी हे सपाई निर्जीव गोठी वारिया वाउळे गाठी केही आहे। ह्या देहात व आत्म्याचा संबंध आहे असे म्हणणे सर्व देव व्यर्थ होय। वारा व वाळू याची कधी गाठ मारता येईल काय? अग्नी आणि कापूसा दोरा आणि सुवासा कैसा ते उताचा कशा पाशानेसी। अग्नी आणि कापूस हे दोन्ही दोऱ्यात कधी ओता येतील काय? आकाशाचा आणि दगडाशी सांधा कसा जोडता येईल तू सांग बरे। एक निघे पूर्वीकडे एक वते पश्चिमेकडे तिये बेटीचे निपाडे संबंधो हा। एक मनुष्य पूर्वीकडे निघाला आणि दुसरा मनुष्य पश्चिमेकडे चालला। त्यांच्या भेटीप्रमाणे देहाचा आणि आत्म्याचा संबंध आहे। उजिजेडा आणि अंधायरा जो पाडू मृदा उभया तोची गा आत्मया देह जान। उजेड आणि अंधकार मृत्यू पावलेला मनुष्य आणि जिवंत मनुष्य याचा एकमेकाशी जसा काही संबंध नाही त्याप्रमाणे आत्मा शरीर याचाही संबंध नाही असे जाण। रात्री आणि दिवसा कनका आणि कापूसा पाडुका जैसा तैसाची यासी। श्रीकृष्ण म्हणतात रात्र आणि दिवस सोने आणि कापूस यांचा ज्याप्रमाणे काही संबंध नाही त्याप्रमाणे आत्मा आणि देह यांचा संबंध नाही। देह तव पाय चाले झाले हे कर्माचे गुणी गुंथले भवतसे चाकी सुदले जन्म मृत्यूचा। कारण हा देह हा पंचमहाभूताने बनला आहे, कर्माच्या दोऱ्यात ओलेला आहे आणि जन्म मृत्यूच्या चाकावर घातलेला आहे। त्यामुळे तो विविध प्रकारच्या योनीमध्ये फिरत असतो। हे काळ नळाची तोंडी घातली लोणियाची उंडी माशी पांघू पाखंडी तव हे सरे। हा देहरूपी लोण्याचा छोटासा गोळा काळरूपी अग्नीच्या कुंडामध्ये घातला आहे। माशीचे पंख हलवण्यास जितका वेळ लागतो तितका क्षणिक वेळात ते शरीर नाहीसे होते। हे विपाय अग्नी आगीत पडे तर भस्म होऊन उडे झाले श्वानावर पडे तरी ते विष्ठा। हा देह कदाचित अग्नीमध्ये सापडला तर त्याची राख होऊन वाऱ्याने ती इकडे तिकडे उडून जाते। कदाचित हा देह कुत्र्याने खाल्ला तर त्याची विष्ठा होऊन जाते। या चुके दोही काजा तरी होय कृमीचा पूजा हा परिणाम कपूध्वजा कशमू लागा।
ह्या दोन प्रकारातून देह सुटला तर त्या देहाच्या आळ्या किड्या पूजका तयार होतो. हे अर्जुना, ह्या देहाच्या शेवटी होणारा परिणाम अतिशय वाईट आणि गहन आहे. या देहाची हे दशा आणि आत्मा तो येथैसा पै नित्य सिद्ध अपेशा अनादीपणे. ह्या देहाची अशी दशा आहे की आत्मा व अनादी असल्यामुळे सहज नित्य व शुद्ध आहे. सकळो ना निष्काळो अक्रियो ना क्रियाशीळो कृशो ना स्थूळो निर्गुणपणे. तो आत्मा निर्गुण असल्यामुळे अवयवासहित किंवा अवयवहित ही नाही, निष्क्रिय नाही अथवा क्रिया करणाराही नाही, तसा तो कृश नाही व स्थूलही नाही. आभासो ना निराभासो प्रकाशो ना प्रकाशो अल्पना बहुवसो आरोपणे. तो निराकार असल्यामुळे दृश्य नाही, अदृश्यही नाही. तो प्रकाश रूपी नाही व अंधकार रूपी नाही. तसेच तो थोडा नाही व अथवा अधिकही नाही. हरिताना भरितो सहितो ना सहितो मूर्तना मूर्तो शून्यपणे. तो निर्विशेष असल्यामुळे रिकामा नाही व भरलेलाही नाही. तो कोणत्या विशेषाने रहित नाही अथवा सहित देखील नाही. तो साकार नाही अथवा निराकारही नाही. आनंदो ना निरानंदो एको ना विविधो मुक्त ना बद्धो आत्मपणे. तो आत्मरूपी असल्यामुळे त्याला सुखही नाही आणि दुःखही नाही अथवा तो विविध प्रकाराचा नाही. तो मुक्त नाही अथवा बुद्धही नाही असे श्रीकृष्ण म्हणतात. ये तुला ना ते तुला ऐताना रचिला बोलताना उगला अलक्षपणे. तो आत्मा कोणाचा विषय होत नसल्यामुळे एवढा नाही अथवा तेवढाही नाही. आयता स्वतः सिद्ध अथवा निर्माण केलेला नाही. तो बोलणारा नाही अथवा तो मुकाही नाही. सृष्टीचा न होणार रचे सर्वसहारे न वेचे आधिनादि आदिहाचे पंचत्व तो. श्रीकृष्ण म्हणतात, सृष्टीच्या उपत्ती बरोबर तो उत्पन्न होत नाही, विश्वाच्या संहारा बरोबर त्याचा नाश होत नाही आणि आहे व नाही या दोन्ही स्थितींचे तो जलस्थान आहे. मवे ना चर्चे वाढे ना खाजे विटे ना वेचे अवयवपणे. तो अवयव असल्यामुळे कशानेही मोजता येत नाही व त्यांचे वर्णनही करता येत नाही. या वाढतही नाही अथवा कमीही होत नाही. हे विकार पावत नाही आणि घटतही नाही. एव रूप तो आत्मा देही तो मनती प्रियोत्तमा जय मठाकारे ओमा नाम जैसे. हे प्रियतमा अर्जुना, असे या आत्म्याचे स्वरूप आहे. तो देहात आहे जसे म्हणतात त्याचे ते बोलणे मठात असलेल्या आकाशाला आकार आहे असे म्हटल्याप्रमाणे व्यर्थ आहे. तैसे तयाची अनुस्तुती होती जाती ध्याकृती तो घेना सांडी सुमती तैसा जैसा तैसा. तसेच तो आत्म्याच्या अधिष्ठानावर देहांचे आकार उत्पन्न होतात आणि नष्ट होतात. हे सुमती अर्जुना, वस्तुस्थितीने तो आत्मा देहाला घेत नाही अथवा टाकत देखील नाही. तो जशाच तसाच राहतो. अहोरात्रे जैसी येती जाती आकाशी आत्मसत्य तैसी देहे जाण. विशाल आकाशाला अधिष्ठानावर दिवस आणि रात्र येतात आणि जातात, त्याप्रमाणे अनंत आत्मसत्तेवर अनेक देह येतात आणि जातात, त्याची जाणीव नाही.
म्हणून ये शरीरी काही करविना करी आयताही व्यापारी सज्जन होय. म्हणून ह्या शरीरात आत्मा काही करीत नाही आणि करवितही नाही. तो या देहात आयता म्हणजे स्वयंसिद्ध जरी असला तरी शरीराच्या कोणत्याही व्यवहारात तो अशक्त होत नाही. या लागी स्वरूपे उना पुराण घेपे हे जो तो नलपे देही देहा. वास्तव याचे स्वरूपात कमी अथवा जास्त काही होत नाही. एवढेच नव्हे तर तो आत्मा देहात राहूनही देह धर्मांनी लिप्त होत नाही. आकाशके नाही हे नरिगेची कवने ठाई परी काही सेने काही गादी जेना जैसे. हे अर्जुना, आकाश खोटे नाही आणि कोणत्या ठिकाणी प्रवेश करत नाही, परंतु तो आकाश कशानेही कधीही लिप्त होत नाही. तैसा सर्वत्र सर्वदेही आत्मा सुधची असे पाही परिसंग दोषे केही लिप्त नोहे. याप्रमाणे सर्व देहात आत्मा जरी आहे तरी देहाच्या संयम दोषाने तो लिप्त होत नाही असे श्रीकृष्ण म्हणतात. पुढता पुढती येथे तेची लक्षणा निरुते ते जाणावे क्षत्रज्ञाते क्षत्र विहीना. आत्म्याचे खरे हेच लक्षण आहे. वारंवार जाणावे क्षत्रज्ञ आत्मा या देहात राहूनही क्षत्र हे धर्मरहित आहे. संसर्गे चेष्टिले लोहे परिलोह भ्रामक नोहे क्षत्र क्षत्रज्ञ आहे ते तुला पाढू. लोह चुंबकाच्या संसर्गाने लोखंड हलते, परंतु लोह चुंबक कधी लोखंड होत नाही. त्याप्रमाणे क्षत्रज्ञाच्या सत्तेवर क्षत्रज्ञाचे व्यवहार होतात, परंतु क्षत्रज्ञ कधी क्षत्र होत नाहीत. दीपकांची आरची राटीवाहे घरीची परिवेगळी कोडीची दीपानी घरा. दिव्याची प्रज्वलित ज्योत घरातील सर्व व्यवहार चालविते, परंतु दिव्याची ज्योत आणि घर यात कोट्यवधी प्रकारचा वेगळेपणा आहे. पैकाष्टाच्या पोठी वैनी असे किरीटी परिकाष्ट नोये दृष्टी पाहिजे हा. हे अर्जुना, लाकडाच्या पोटात अग्नी असतो, परंतु अग्नी कधी लाकूड होत नाही. त्याप्रमाणे क्षत्रामध्ये क्षत्रज्ञ आहे, परंतु क्षत्रज्ञ कधी क्षत्र नाही. अशा दृष्टीने आत्मतत्व जाणावे. अपाळो नभा भाळा रवी आणि मृगजळा तैसाची काही डोळा देखावा पये. आकाश व ढग अथवा सूर्य आणि मृगजळ यात जो भेद आहे, तसा देह आणि आत्मा यातील भेद तू विवेकांच्या डोळ्याने पाहशील तर तुला सर्व काही कळेल. हे अवघ्याची असो एको गगनोनी जैसारको प्रगटवी लोको नावे नावे. या सर्व उपमा राहू दे. आता एक उपमा सांगतो, ते अशी की जसा एक सूर्य आकाशातून तिन्ही लोकांना पुन्हा पुन्हा प्रकाशित करत असतो. हे क्षत्रनुदो ऐसा प्रकाशू क्षत्रभासा यावृते हे न पुसा शंका निघा. त्याप्रमाणे येथे जो क्षत्रज्ञ आत्मा व या भास समान क्षत्राचा प्रकाश आहे, यानंतर आत्मा व देह या संबंधी काही शंका घेऊ नकोस व काही विचारही नकोस. शब्द तत्व सारज्ञा पै देखनी तेची प्रज्ञा जे क्षत्र क्षत्रज्ञा अपाडो देखे. हे शब्दांच्या खऱ्या स्वरूपाचे मर्म जाणून घेणाऱ्या अर्जुना, हीच बुद्धी डोळस की जी क्षत्र आणि क्षत्रज्ञ यातील भेद जाणावे.
या दोहीचे अंतर देखावया चतुर ज्ञानियाचे द्वार आराधिती क्षत्रवती क्षत्रज्ञ या दोहीतील अंत समजण्याकरता चतुर आणि मुमुक्षु पुरुष ज्ञानी पुरुषांच्या द्वारे जाणून त्यांची सेवा करतात. याची लागे सुमती जोडीती शांती संपत्ती क्षत्रांची दुभती पोषिती हरी. हे सुबुद्धी अर्जुना, हे समजण्याकरता ते शांती रूप संपत्ती स्वाधीन करून घेऊन क्षत्राच्या दुभत्या गायी घेरी सोपावून पोचतात, म्हणजे शास्त्रांचे अध्ययन मनन चिंतन करतात. योगाची आकाशा वळखी जेवढा दिवसा याची अशी आशा पुरुषाशी गा. हे समजण्याकरता साधक अष्टांग योग रूप आकाश चढून जाण्याची मनात इच्छा करतात. शरीरादी समस्त मनिताती तृणवत जीवे संताचे होत वाहन धरो. शरीर आदी सर्व गोष्टी गवताप्रमाणे तुच्छ मानतात आणि संतांच्या पादुका आपल्या मस्तकावर घेऊन धारण करतात. ऐसे सिया परी ज्ञानाची आभरवरी करुणिया अंतरी निरुते होती. अशा प्रकारच्या ज्ञान प्राप्तीकरिता विविध प्रयत्न करून तो ज्ञान मिळवतात आणि त्या योगे अंतःकरणात निश्चित होतात. मग क्षत्रज्ञाचे जे अंतर देखती साचे ज्ञाने उन्मेष तयाचे ओवाळू आम्ही. देह व आत्मा यातील अंतर तो खरोखर पाहतात. त्यांच्या ज्ञानरूपी आम्ही आमचे ज्ञान ओवाळून टाकू. आणि भूमाभूताधिके प्रभेदली अनेकी परसली लटिकी प्रकृती जे हे. पंचमहाभूतांची अनेक पदार्थांच्या विविध रूपाने ही मिथ्या प्रकृती पसरली आहे. हे शुकनळिका न्याय न लगता लागली आहे हे तैसे जैसे होय ठाऊके जया. पोपट ज्याप्रमाणे नळीवर येऊन बसतो आणि नळीच्या संयोगाने वास्तविक पाहता बद्ध न होता तो आपल्या कल्पनेने बद्ध होतो, त्याप्रमाणे ती प्रकृती क्षत्रज्ञ पुरुषाला चिकटताच चिकटलेली आहे असे वाटते. जैसी माळा तो माळा ऐसीचे देखीचे डोळा सर्पबुद्धी टवाळा उखी घेऊनी. ज्याप्रमाणे माळेवरील मिथ्या सर्पबुद्धी नष्ट झाली, म्हणजे माळ ती माळच असे डोळ्यांनी पाहतो. का शुक्ती ते शुक्ती हे साच होय प्रतीती रुपयाची भांती जाओनिया. प्रखर आकाशातून दूरवर पसरलेली शिंप त्यावर मिथ्या रूपाने ज्ञान होते, पण सूक्ष्म विचाराने रुपयाची भ्रांती जाऊन शिंप ही शिंपच आहे असे खरे ज्ञान प्राप्त होते. तैसे वेगळी वेगळेपणे प्रकृती तो अंतःकरणे देखती ते मी भ्रमे ब्रह्मा होती. त्याप्रमाणे आत्म्याहून प्रकृती वेगळी आहे असे जो आपल्या अंतःकरणात पाहतात ते पुरुष ब्रह्मरूप होतात असे मी श्रीकृष्ण सांगतो. जे आकाशाहुनी वाढ जे व्यक्ताचे पैलकड जे भेटलिया पाडा पाड पडो निधी. जे ब्रह्म आकाशातून अति विशाल आहे ते ब्रह्म प्रकृती रूप नदीच्या पलीकडचा काठ आहे. ते ब्रह्म प्राप्त झाले असता भूतमात्रामध्ये सौम्य वैषम्य उरू देत नाही. आकाश देत सरे
जीवित्व तेथ विरे द्वैत तेथ नुरे अदृश्य जे. ज्या ब्रह्माच्या ठिकाणी प्रकृतीमुळे आलेला आकार नाहीसा होतो, जीवपणा तेथे विरून जातो, तेथे द्वैत उरून नाही असे जे अदृश्य आहे. जय परम तत्व पार्था होती है सर्वथा, जे आत्मना व्यवस्था राजहंसो. हे अर्जुना, जो पुरुष परब्रह्म होतात की ते आत्मरूपी दृश्य दूध आणि प्रकृतीरूपी पाणी त्यांचा निवाडा करण्याविषयी राजहंस आहेत. ऐसा हा जी अवघा श्रीकृष्ण तया पांडवा उगानादितला जीवा जीवाचिया. संजय म्हणाला, महाराज, असा हा श्रीकृष्णाचे जीवांचाही जीव असलेल्या ज्या अर्जुना क्षत्र व क्षत्रज्ञ याचा पूर्ण हिशोब दिला. ये रकलशीचे येरी रिज विजय जया परी आपण पेतया श्रीहरी दिधले तैसे. ज्याप्रमाणे एका घागरीतील सर्व पाणी दुसऱ्या घागरीत ओतावे, त्याप्रमाणे श्रीकृष्णाने आपल्या हृदयातील हे सर्व ज्ञान अर्जुनाच्या हृदयात घातले. आणि कोणा देता कोण तोरण रतोसा नारायण वरी श्रीकृष्णाचे अर्जुना ते श्रीकृष्णा हा मी म्हणे. वस्तुस्थितीने पाहता येथे कोण कोणास देणारा आहे, कारण अर्जुन हा नराचा अवतार व श्रीकृष्ण हे नारायणाचा अवतार असल्यामुळे हे दोघेही विष्णूचेच अंश आहेत. याशिवाय अर्जुनाला हा अर्जुन आणि मी श्रीकृष्ण आहे असे मागे श्रीकृष्णाने सांगितले आहे. परी असो हे नाथिले न पुसता कामी बोले किंबहुना दिधले सर्वस्व देवे. संजय मनात म्हणाला, परंतु हे संबंध नसलेले बोलणे राहू द्या. त्या दृष्ट राष्ट्राने न विचारता मी तरीही का बरे बोलत आहे. फार काय सांगावे. श्रीकृष्णाने आपले सर्वस्व आत्मज्ञान अर्जुनाला दिले की तो पार्थो मीच म्हणे अजूनही तृप्ती न माने अधिकाधिक तहाने वाढवितो असे. तरी सुद्धा महाराज, अर्जुनाने आपल्या मनात तृप्ती बांधली नाही. त्यांचे ज्ञानाचे श्रवण करण्याची इच्छा तो अधिक अधिक वाढवितच आहे. स्नेहाची बरोबरी आंबोदीला दीपुतो थोरी चाड अर्जुना अंतरी परिसत तैसा. प्रज्वलित दिव्यामध्ये जो जो तेल घालावे तो अधिक प्रकाश पडतो. त्याप्रमाणे श्रीकृष्ण हे आत्मज्ञान सांगू लागले. ते ऐकण्याची इच्छा अर्जुनाच्या मनात वाढतच राहिली. तेथ सुगरिणी आणि उधारे रसज्ञानी जेवणारे मिळणी मग अवतरे हा तो जैसा. तेथे रसयुक्त स्वयंपाक करणारी असून जेवणारेही भोगते आहेत. तेथे मग वाढवण्यास व जेवण्यास हात जसा पुढे सरसरवतो तसे झाले. तैसे तो होतसे देवा तया उधानाची आलव लावा पाहता व्याख्यान चढवे ठावा चौगुणे बरी. महाराज, जसे श्रीकृष्णास झाले, अर्जुनाची ऐकण्याची उत्सुकताही पाहून व्याख्यानाला चौपटीपेक्षा जास्त जोर चढला. सुआवे मेघू सावरे तैसा चंद्र सिंधू भरे तैसा मातला रसू आधरे श्रोतयाचेनी. पावसाला अनुकूल असलेल्या वाऱ्याने मेघ जसे भरून येतात अथवा पौर्णिमेच्या चंद्राने समुद्राची जशी भरती येते, त्याप्रमाणे श्रोत्याच्या श्रवण करण्याच्या उत्सुकतेने वक्त्यांचे स्फुरण वाढत जाते.
आता आनंदमय अवघे विश्व की जेल देवे ते जराये परिसावे संजय म्हणे. आता यानंतर गुणातीतांची लक्षणे सांगून अर्जुनाच्या निमित्ताने संपूर्ण विश्व आनंदमय करणार आहे, तरी लक्षणांचे एकाग्रतेने श्रवण करावे असे संजय धृतराष्ट्रास म्हणाला. एवतो महाभारती श्री व्यासभांतमती भीष्म पर्व संगती मनेतली कथा. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अमर्याद आणि विशाल बुद्धींच्या महर्षी व्यासांनी भीष्म पर्वतावरती शांती रसाने भरलेली जी कथा सांगितली. श्री कृष्ण अर्जुन संवादो नागरी बोले विशदो सांगोनी दाऊ प्रबंधो ओवियाचा. तो श्रीकृष्ण अर्जुन संवाद ओविबद्ध वाक्यात सुंदर भावपूर्ण शब्दांनी स्पष्टपणे सांगून दाखवितो. नुसदीची शांती कथा आणि जे लकीर व्यथा जे शृंगाराच्या माथा पाय ठेवी. मी आता शांतीरची कथा सांगेन, ती कथा शृंगार रशांची डोक्यावर पाय ठेवू शकेल. दावे लाळ देसी नवी जे साहित्याची ओजवी अमृता ते चुकी ठेवी गोडीसे पणे. त्या रीतीने देशी भाषा विविध अलंकाराचे सजवितो, तो अमृताला देखील आपल्या मधुरपणाने मागे टाकील. अशा रीतीने अपूर्ण उत्कृष्ट मराठी भाषेत उपयोगात आणू. बोला लावते निगुणे चंद्रासी हे उमाने रसरंभी बुलवणे नादू लोपो. त्या चंद्राच्या उदयापासून चंद्रकांत मण्याचं पाझर फुटतो, त्या चंद्रालाही माझ्या भाव मधुर बोलण्यापासून पाझर फुटेल. तसेच माझे शब्द आपल्या रसातील रंगाच्या माधुर्य शक्तीने नाद ब्रह्मास झाकून टाकतील. खेचराची मना आणि सात्विकाचा पान्हा श्रवणासवे सुमना समाधी जोगे. अज्ञानी माणसाच्या मना देखील अष्ट सात्विक भावांचा पान्हा फुटेल आणि ज्ञानी जिज्ञासूला श्रवण केल्याबरोबर समाधी सुखाला लाभ होईल. तैसा व्यागविला सुचारो गीतार्थाचे विश्वधरू आनंदाचा आवरू माढू जगा. असा गीतेचा अर्थ सांगेन की जो सर्व जगभर पसरून सर्वांना आनंदकारक होईल. फिटो विवेकाची वाणी जो कान मनाजिनी देखो आवडतो खानी ब्रह्मा विद्येची. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, त्यामुळे विचारांचे दैन्य फिटून जाईल, श्रवणाने कानाचे आणि आत्मसाक्षात्काराने मनाचे जगणे सफल होईल आणि जिकडे तिकडे ब्रह्म विद्येची खान दृष्टीस पडेल. दिसो परमतत्व डोळा पाहो सुखाचा सोहळा रिगो महाबोध सुकळा माझी विश्व. सर्वांच्या दिव्य चक्षुष परब्रह्म तत्व दिसावे, सर्वत्व आनंदाचा सोहळा संपन्न व्हावा आणि सर्व विश्वात ब्रह्मबोधांचा सुखाळ व्हावा असे माऊली म्हणतात. जेनी फजेल आता बघे से बोली जेल बरवे तो अधिष्ठिला से परमदेवे श्री निवृत्ती दासुमी. हे सर्व आता घडावे असे मी भाव मधुर शब्द बोलेन, कारण निवृत्ती देवांनी माझा स्वीकार केला आहे. म्हणून अक्षरी सुभेदी उपमा श्लोके कोंदा कोंदी झाडा देवनी प्रतिपदी ग्रंथारसी.
एवढ्यासाठी भावार्थ प्रकट करणाऱ्या शब्दांनी उपमा श्लोकादी अर्थ अलंकाराची रचेल करून गीता ग्रंथातील प्रत्येक पदांचा अर्थ प्रकट करून सांगेन। हा ठाऊ ठाऊ माते पुरतया सारस्वते केले असे श्रीमंते श्री गुरु राय। ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, येथेपर्यंत मला आमच्या श्रीमंत सद्गुरूंनी मस्तकी हात ठेवून सर्व शास्त्रामध्ये निपुण केले आहे। तेने जी कृपा सावाय मी बोलेन ते तुले समाय आणि तुमची सभेलाय गीता म्हणे। महाराज, त्या सद्गुरूंच्या कृपेने साह्याने मी जितके बोलेन तितके तुम्हाला मान्य होत आहे आणि तुम्हा संत मंडळीमध्ये गीतेचा भावार्थ सांगण्याचे सामर्थ्य मला आले आहे। वरी तुम्हा संताचे पाय आजी मी लाधलो आय म्हणून जी नोह्य अटकू काही। शिवाय मी आज तुम्हा संतांच्या चरण कमलाजवळ बसलो आहे म्हणून मला आता काही प्रतिबंध होणार नाही असे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात। प्रभू काश्मीरी मुके नुपजे हे काय कौतुके नाही उमी समुदिके लक्ष्मीसी। हे प्रभू, सरस्वतीच्या पोटी मुखे बालक कौतुकाने देखील जन्माला येत नाही। श्री लक्ष्मींच्या हातावर समुद्रिक चिन्हे कधीच कमी नसतात। तैसे तुम्हा संतापासी अज्ञानाची गोठी कायसी या लागीन वरसी वरुषण मी। ज्याप्रमाणे तुम्हा संतांच्या जवळ आल्यावर माझ्या जवळ अज्ञान कसे राहील, मी आता गीतार्थाच्या द्वारा भावपूर्ण नवरसाचा वर्षाव करीन। किंबहुना आता देवा वसरू मज द्यावा ज्ञानदेव म्हणे बरवा सांगेन ग्रंथो। फार काय सांगावे, मला गीतेचा भावार्थ सांगण्यास संधी द्यावी म्हणजे देवा सद्गुरु राया ग्रंथ उत्तम रीतीने सांगेन असे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। 13वा अध्याय समाप्त। रामकृष्ण हरी।